नमस्कार, माझे नाव डॉक्टर शीतल नाईक आहे। मी नांदेड येथे श्री गणेश नेत्रालय येथे मागच्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे। माझे शिक्षण काचबिंदूमध्ये श्री गणपती नेत्रालय जालना येथे झालेले आहे आणि माझी DNB डोळ्यांच्या स्पेशालिटीमध्ये सुद्धा श्री गणपती नेत्रालय जालना येथेच झालेली आहे। मी आज तुम्हाला काचबिंदूवर काही माहिती सांगणार आहे। काचबिंदू म्हणजे नेमके काय? तर काचबिंदू हे एक अदृश्य दृष्टी चोर आहे। म्हणजे काय की काचबिंदूमध्ये जी दृष्टी कमी होते ती पेशंटच्या सुरुवातीला लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो। तर काचबिंदू म्हणजे नेमकं काय असतं की डोळ्यांचं जे प्रेशर असतं किंवा दबाव ज्याला आपण म्हणतो ते नॉर्मलपेक्षा जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे आपली जी मागची नस असते जी मेंदूपर्यंत जात असते आणि ज्याच्यामुळे आपल्याला नजर असते ती नस जी आहे ती कमजोर होते। यामध्ये जी कमजोरी येते ती एक विशिष्ट स्वरूपाची असते। म्हणजे काय की याच्यामध्ये समोरची दृष्टी कमी न होता दृष्टिक्षेत्र कमी होत असतं। दृष्टिक्षेत्र म्हणजे काय की समोर पाहताना आपल्याला आजूबाजूच्या ज्या गोष्टी दिसतात त्या कमी होणे याला दृष्टिक्षेत्राची कमजोरी असे म्हणतात। तर काचबिंदूमध्ये मुख्यतः दृष्टिक्षेत्र आधी कमी होतं आणि मग जेव्हा खूप जास्त नुकसान होतं तेव्हा मग समोरची दृष्टी कमी होते। तर जेव्हा पेशंटच्या लक्षात येतं की त्याला कमी दिसतंय तेव्हा आधीच काचबिंदूमुळे खूप जास्त डोळ्यांचं नुकसान झालेलं असतं। या कारणास्तव आपल्याला काचबिंदू हा नजर कमी झाल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा नजर कमी न होऊ देणे यावर आपण भर द्यायला हवा। तर काचबिंदू हा लवकर कसा ओळखावा किंवा काचबिंदूचे निदान जे आहे ते लवकर कसे करावे? सहसा 40 वर्षाच्या वयानंतर सगळ्यांनीच डोळ्यांची संपूर्ण तपासणी करणं आवश्यक असतं। संपूर्ण तपासणीमध्ये डोळ्यांचं प्रेशर, डोळ्यांच्या मागच्या नसची तपासणी, डोळ्यांमध्ये आपल्या डोळ्याचं पाणी जिथून बाहेर जातं त्या ड्रेनेज सिस्टीमची तपासणी, या 3 मुख्यतः गोष्टी येतात। यामध्ये काही जर आपल्याला त्रुटी आढळली किंवा प्रेशर जास्त वाटलं किंवा मागच्या नसमध्ये काही कमजोरी आढळली तर मग आपण दृष्टिक्षेत्राची तपासणी करतो। ती एका विशेष उपकरणाद्वारे, याला पेरिमेट्री असे म्हणतात, त्याच्याने आपण ते करतो। त्याच्याने दृष्टिक्षेत्र किती कमी झालंय हे आपल्याला कळत असतं आणि मग जर गरज पडली तर एक OCT म्हणून कम्प्युटरद्वारा एक तपासणी असते, त्याच्याने आपण किती दृष्टी कमजोर झाली हे पाहतो। काचबिंदूची तपासणी कोणी करावी? 40 वर्षाच्या वयापेक्षा जास्त असणाऱ्या सगळ्यांनी काचबिंदूची तपासणी करायला हवी। घरामध्ये कोणाला जर काचबिंदूचा त्रास असेल त्यांनी सुद्धा 40 वर्षाच्या वयानंतर ही तपासणी करायला हवी। आणि डोळ्यांना मार लागला असेल, मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब असेल किंवा हृदयविकाराचा काही त्रास असेल त्यांनी सुद्धा डोळ्यांमध्ये काचबिंदू आहे का हे तपासून घ्यावे। खूप दिवस डोळ्यांमध्ये काही औषधं टाकत असाल त्यांनी सुद्धा काचबिंदूची तपासणी करायला हवी। शरीराचा किंवा डोळ्यांचा वात असेल किंवा डोळ्यांमध्ये दुसरा काही त्रास असेल तरी त्यांनी सुद्धा डोळ्यांचं प्रेशर वाढलं आहे का हे वेळोवेळी तपासणं खूप आवश्यक असतं। काचबिंदूची तपासणी कशी करतात? तर डोळ्यांचे जे सुपर स्पेशालिस्ट आहेत काचबिंदूचे ते तुमच्या डोळ्यांचं आधी स्लिट लॅम्पद्वारा रूटीन तपासणी करतात, ज्याच्यामध्ये त्यांना जे आपली ड्रेनेज सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही त्रास असू शकतो का हे कळतं आणि मग ते अपलानेशन टोनोमेट्रीद्वारा तुमचं प्रेशर पाहतात आणि मग गोनिओस्कोपीद्वारा ते ड्रेनेज सिस्टीम डायरेक्टली पाहतात आणि मागची जी नस आहे ऑप्टिक नर्व त्याची तपासणी करतात आणि गरज लागेल तर पेरिमेट्री करतात। काचबिंदू आणि मोतीबिंदू हे 2 वेगळे आजार आहेत। काचबिंदूचा जो इलाज आहे तो ऑपरेशननी फक्त नसतो, त्याच्यासाठी सुरुवातीला काचबिंदू तज्ज्ञ औषधं देतात, डोळ्यांमध्ये टाकायला ड्रॉप्स देतात आणि जर गरज लागेल तर लेझर ट्रीटमेंट करतात आणि नंतर जेव्हा काचबिंदू कंट्रोलमध्ये येत नाही किंवा डोळ्यामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची गरज असते तेव्हा ते काचबिंदूच्या ऑपरेशनबद्दल तुम्हाला सल्ला देतात। मी आतापर्यंत तुम्हाला काचबिंदूचं निदान, काचबिंदूंची तपासणी आणि काचबिंदूचा इलाज याबद्दल माहिती दिली।
तर याच्यातली काही लक्षणे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यात आहेत, तर तुम्ही जवळच्या तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे संपर्क करावा. किंवा जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्ही नांदेड येथे श्री गणेश नेत्रालय, जे की विसावा नगर रेस्ट हाऊस जवळ आहे, तिथे माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.